तर आंघोळ करून किचन मध्ये सगळं बनवतो का? नाही ना. मग हाय एव्हरीवन, व्हेरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल. माझी दिवसाची सुरुवात सेल्फ पॅम्परपासून झाली. केसांना तेल लावलंच होतं, म्हटलं चला चेहऱ्यालाही आल्मंड ऑइल लावून छान अशी मसाज करूया. आणि हाताने तर उत्तम मसाज होतेच, पण थोडे आपल्याकडे टूल्स असले ना तर आपलं काम सोपं होतं. इतकं ॲक्युप्रेशर होतं ना, मस्त ब्लड सर्क्युलेशन होतं आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याचीही एकदम छान मसाज होते. मी तर म्हणेल की हे प्रोडक्ट तुमच्याकडे असायलाच हवं. एकदा घेतलं की ते नेहमीसाठी होऊन जातं आणि खूप असं महागही नाही आहे. मी टॅग करते तुम्हाला घेण्यासाठी. आता या मॅट्रेस प्रोटेक्टरबद्दल सुद्धा बरेचदा तुम्ही विचारता की लहान मुलांसाठी जे आपण मॅट्रेस प्रोटेक्टर यूज करतो हे तसंच असते का? तर येस, आपण जे लहान मुलांसाठी यूज करतो ना तसंच असतं, फक्त हे पूर्ण बेडला कवर करतं आणि यावर पाणी सांडलं किंवा मुलांनी शू केली किंवा औषध द्यायची सवय असते नॉर्मली आपल्याला मुलांना, तर ते सांडल्यानंतर ना आपला मेन जो मॅट्रेस आहे, मेन जी गादी आहे ना ती खराब होत नाही, त्याला ते प्रोटेक्ट करतं. लहान मुलांसाठी घ्यायचं असेल ना तरी पण हे बेस्ट आहे. मुलं एका जागेवर काही झोपत नाही आणि ते छोटंसं मॅट्रेस प्रोटेक्टर काही पुरत नाही. त्यामुळे मला असा प्रश्न आला होता म्हणून हे सगळं मी सांगितलं. आणि तसंही ना लहान मुलं जरी नसतील ना तरी आपला बेड प्रोटेक्ट करण्यासाठी, आपली मेन मॅट्रेस प्रोटेक्ट करण्यासाठी हे बेस्ट आहे. तर मी बेडशीट काढून घेतली होती. त्यानंतरचं माझं मॅन्डेटरी काम ते म्हणजे या वरच्या पेंटिंग्स क्लीन करणं, बेड बॅग क्लीन करणं. या वरच्या पेंटिंग्सबद्दलही तुम्ही खूपदा विचारता. कसं आहे, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी लिंक किंवा प्रोडक्ट टॅग नाही करू शकत, तर या मी ॲमेझॉनवरून घेतल्या होत्या. याची पोस्ट मी कम्युनिटीला टाकली होती, तिथे तुम्ही एकदा चेक करा. आता मी इथे नाश्ता बनवते आणि आणखी एक प्रश्न, आज ना प्रश्नच कव्हर करते मी. तर मला विचारलं होतं की तू रोज नाश्त्यामध्ये पोहेच बनवते का? तर असं नाही आहे. मॅक्सिमम टाईम आम्ही बॉइल्ड एग खातो. रियांश टिफिन घेऊन गेलेला असतो आणि आम्हाला प्रोटीनयुक्त ब्रेकफास्ट लागतो म्हणून अंडी. आता अंडी ज्या दिवशी चालत नाही त्या दिवशी पोहे, उपमा, पापडा, शेवया किंवा रात्रीची फोडणीची खिचडी बनवतो ती असते. पण काय होतं, दाखवताना मोस्ट ऑफ द टाईम मी पोहेच दाखवते. आणि तसंही बघायला गेलं तर घरातल्यांना विचारलं तर ते पोहेच सांगतात. त्यामुळे सगळ्यात आधी अंडी आणि त्यानंतर मग पोहे असाच ब्रेकफास्ट असतो. त्यामुळे सगळं बनतं पण ते खूप कमी बनतं. आता नाश्ता आंघोळीच्या आधीच झाला होता, त्यानंतर आणखी थोडीशी आवराआवर झाली आणि मला आज चोखा बनवायचा आहे. तर त्यासाठी मस्त वांग्यांना तेल लावून घेतलं आणि त्यावर आपण असे काप करतो ना, चाकूने असे चिरा मारतो, त्यामध्ये मस्त लसूण टाकायचा, खूप सारा टाकायचा, म्हणजे मस्त येते त्याची टेस्ट. तर स्वयंपाकाची थोडीशी तयारी करून घेते आणि आज ना मी डीमार्टमध्ये जाणार आहे. म्हणजे आज मला अश्विनी स्वतःहून विचारलं की चल तुला डीमार्टला जायचं होतं ना, चल जाऊया. म्हटलं चला, एवढा चांगला चान्स सोडूच शकत नाही. तर आता फ्रेश तर झालीच आहे, स्वयंपाकाची पण थोडीशी तयारी करून घेते. चोखा बनवायचा आहे, त्यानंतर मग भाकरी किंवा मग चपाती बनवली जाईल. आणि डीमार्टला जाऊन येते, बघते जरा काही मिळतं का, मला पण घ्यायचं आहे. आता जातो तर आहे, पण तिकडे जाऊन काय घ्यायचंय काय नाही घ्यायचंय याबद्दलही बघूया काय होतं. तर आता म्हटलं तर आहे चल म्हणून, पण ते नंतर बघता येईल. तिकडे गेल्यानंतरच खरी सिच्युएशन कळते की खरंच जे घ्यायचं आहे ते घ्यायला मिळतं का, आणि मला जे वाणाचं सामान आणायचं आहे ते पण मिळतं का. मला ॲक्च्युली हेच मिळालं ना तर मी हेच आणेल. बाकी आणल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. मला ना आणखी एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती. बघा, मोस्ट ऑफ द टाईम असं होतं की आंघोळ करूनच स्वयंपाक होतो, पण कधी कधी सिच्युएशन अशी असते, कधी सकाळचा टिफिन असतो. आता आपण मुलांचा टिफिन देतो तर आंघोळ करून किचनमध्ये सगळं बनवतो का? नाही ना. मग ते जर चालत असेल तर मग विदाऊट आंघोळ नाश्ता, कधी कधी जेवण बनवलं तर काय हरकत आहे. म्हणजे अजूनही काही बायकांचे विचार किंवा मेसेज येतात की बिना आंघोळीचं तू गॅस जवळ स्वयंपाक कशी करते, मग देवाला नैवेद्य कशी दाखवते. ज्यावेळी मी बिना आंघोळीची म्हणजे आंघोळीच्या आधीच स्वयंपाक करते त्या दिवशी मी काहीतरी ड्राय फ्रूट किंवा फ्रूट असते त्याचं नैवेद्य दाखवत असते. इतका कॉमन सेन्स आहे. कधी घाई असते टिफिनची किंवा कधी जसं आता सॅटर्डे संडे असेल तर आंघोळीसाठी उशीर असतो किंवा एखादं जास्तीचं काम काढलं त्यावेळी उशीर असतो. तर ऑफकोर्स आंघोळीच्या आधी बरीचशी कामं होतात, इवन किचनमधली, स्वयंपाकामधली पण. सो हे खूप कॉमन आहे. आणि अजूनही आपण जर तोच विचार करतो की आंघोळ करून किचनमध्ये जायचं किंवा आंघोळ करूनच टिफिन बनवायचा, तर आपण हा पण विचार करा, अशा बऱ्याच जणी आहेत ज्या सकाळी 4 वाजता उठून टिफिन बनवतात आणि त्यानंतर मग ऑफिसला जातात. सो सकाळी 4 वाजता लगेचच आंघोळ करून तर त्या टिफिन बनवत नसतील. प्रत्येकाची ना काहीतरी सिच्युएशन असते, नाहीतर आंघोळ करून स्वयंपाक करायला, सगळी कामं करायला सगळ्यांनाच आवडतं. तर प्लीज एवढं समजून घ्या.
बऱ्याच जणांकडे रेस्ट्रिक्शन असतं, आय नो, पण हळूहळू बदला स्वतःला आणि काही गोष्टी समजेल. नाही म्हणत आपल्याला की रोज तुम्हाला भाजी पोळी डाळ भात हे सगळं दे, साखर जरी ठेवली ना रोजच्या रोज तरी तो नैवेद्यच असतो. पण ठीक आहे, प्रत्येकाचे आपापले विचार आहे. मला वाटतं ज्या बायकांनी मेसेज केले त्या कदाचित रोजच्या रोज म्हणजे एकदम सकाळी सकाळी छान मस्त नव्या नवरीसारखा आंघोळ करूनच स्वयंपाक करत असतील. पण ठीक आहे, आधी होतं असं पूर्वीच्या काळी की आंघोळीशिवाय किचनमध्ये जायचं नाही किंवा आंघोळीचं पाणी भरायचं. मीच माझ्या घरी किती वर्ष बघितलंय की सकाळी नळ यायचा 5-6 वाजता आणि ते आंघोळीचं पाणी म्हणजे आंघोळ केल्यानंतर आई पाणी भरायची आणि त्यानंतर मग ते किचनमध्ये जायचं. पण ती पण एक ना म्हणजे काय म्हणतात त्यावेळी तेच त्यांनी फॉलो केलं होतं. त्यांच्या आधी पण आजूबाजूच्या बायका पण तशाच करायच्या. पण ठीक आहे, आपल्याला वेळेनुसार आपल्या परिस्थितीनुसार थोडंसं बदलावं लागतं. फक्त याच गोष्टीसाठी नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या बरेचदा मी तुमच्याशी शेअर करत असते. असो, तर आता मी ही तयारी करून ठेवते. रियांश गेलाय शाळेत, तर आम्ही दोघं जण पटकन जाऊन येतो आणि आय होप मला ज्या जास्तीच्या वस्तू घ्यायच्या आहेत त्या पण घेता येईल. नाहीतर काय होतं मोस्टली ह्याची काय गरज आहे, हे तर आहे आपल्याकडे, मग ते घरातलं आधी फेक हे सगळं बोललं जातं आणि म्हणून ती नवीन वस्तू येतच नाही. बट आय विल ट्राय की ते मी घेणार आहे. म्हणजे आता मी घेऊ शकते तर ते मी घेणार आहे असं सांगून जेव्हा घेतो ना तेव्हा एखादी एक्स्ट्राची वस्तू पण येते. तर आता मी तसंच करेन. सुट्टीचा दिवस असला की डीमार्टमध्ये गर्दी असणारच. बऱ्याच जणांचा विकेंडचा प्लॅनच असतो की डीमार्टला जायचं आहे. तर आम्ही ग्रोसरी सेक्शनमध्ये न थांबता डायरेक्ट वरच्या सेक्शनमध्ये आलो आणि इथे मी वाण बघण्यासाठी सुरुवात केली. आता हा जो बॉल आहे ना 39 रुपीजचा, हा मी पहिल्या वर्षी दिला होता, पण तेव्हा क्वांटिटी थोडी कमी होती. आता जास्त क्वांटिटी आणायची आहे, त्यामुळे मग मला जे हवं होतं तेच शोधलं आणि फायनली त्याच्या बऱ्याच क्वांटिटी होत्या. तर मी पटकन घेऊन घेतलं. म्हटलं की ही वेळ गेली तर पुढे हे पण मिळणार नाही. ते घेतल्यानंतर मग सोसायटीसाठी काही मिळतं का 100 रुपयापर्यंत ते मी शोधत होते. तर जी वस्तू घेण्यासाठी आलोय ती मिळाल्यानंतर लगेच जायचं असं होतं का? आपली तरीही शोधाशोध चालू असते जरी घ्यायचं नसेल तरी. पण ना आज आम्हाला तवा पण घ्यायचा होता. तर अश्विननी एवढ्या वेळात मस्त एक तवा शोधून ठेवला. स्टीलचा घ्यायचा होता आणि थोडा ड्युरेबल पाहिजे होता असा एक तवा घेतलेला आहे. मी दाखवते थोड्या वेळात काय काय सामान आणलं. त्या व्यतिरिक्तही आणखी काही सामान आणलेलं आहे. घरी आल्यानंतर खूप भूक लागली होती कारण खूप वेळ गेला होता तिकडे. त्या वाणाच्या बाबतीत या आधीही मी सांगितलं होतं, प्रत्येक जण आपल्या परिस्थितीनुसार देत असतं किंवा आपल्या आजूबाजूला जसं वाण मिळतं त्याच्याशी रिलेटेड आपण देत असतो. पण बऱ्याच जणांना लोक काय म्हणतील असं वाण दिलं तर असं वाटल्यामुळे त्यांची वेगळे विचार असतात. त्या लोकांबद्दल मी बोलतच नाहीये. पण आपल्या आजूबाजूला जसं 10 रुपयाचं वाण दिलं तर आपण पण 10-15 रुपयाचं वाण देतो. आपल्या आजूबाजूला 20, 25, 30, 40 रुपयापर्यंत वाण देत असेल तर आपणही तसाच विचार करतो. कारण मला एक अशी कमेंट आली होती की यू रिच पीपल, तुम्ही एवढे महाग वाण देता, आम्ही तर 10 रुपयाच्या आतमधलंच वाण देतो, म्हणून मी इथे सांगितलं. तर रियांश यायची वेळ झाली आणि आत्ता हे लपवणं गरजेचं आहे. हे तर त्याच्याचसाठी आणलेलं, त्याला खूप आवडतं. पण आत्ता आल्यानंतर त्याने खाल्लं ना म्हणजे 2-3 ब्रेड सहज खाल्ल्या जातात आणि हे पण तो पूर्णच खातो एकदमात. मग काय म्हणाल तो, मम्मा मला भूक नाही आहे, मी नंतर जेवतो, आणि असं करत करत मग संध्याकाळ होऊन जाते. त्यापेक्षा हे आत्ता लपवते. आणि स्वयंपाक माझा रेडी आहे, म्हणजे 5 मिनटं आधीच तयार झाला होता. पण म्हटलं घाईघाईत जेवल्यापेक्षा रियांश येईल त्याच्यासोबतच आम्ही सगळे जेवूया. फक्त चोखा आणि पराठा बनवलेला आहे. तर फायनली ना डीमार्टमधूनच सामान आणणं झालं, वाणाचं सामान. त्याचसोबत आता एक सामान आणायला गेलो की असं तर आपलं होत नाही. जास्तीचं सामान, एक्स्ट्राचं सामान जे दिसतंय, जे घ्यायचंही नसतं तेही आपोआप येतं. तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पण तरीही परत एकदा दाखवते की मी काय आणलंय. मी ऑलरेडी तशा टाईपचे ग्लास जार यूज करते आणि माझा एक्सपिरियन्स तरी चांगला आहे आणि मला तेच पाहिजे होतं की कोणाला दिल्यानंतर ना ते उपयोगात पडलं पाहिजे आणि चांगलं पण असलं पाहिजे. तर हे बघा, या ज्या अशा बॉटल्स आहेत, ग्लास जार आहेत, त्याला वापरून मला 1 वर्ष झालेली आहेत आणि मी असेच ग्लास जार आणलेले आहेत. मस्त क्यूट दिसतात आणि आता एखाद दुसरा 2-3 तरी सगळ्यांकडे असतील, कारण मागच्या वर्षी पण कोणी दिलेले. तर म्हटलं की चला 2 का असे ना पण छान दिसतात. असा 2 याचा जरी सेट असला ना तरी काही असं छोटंसं ठेवायचं असेल, खडे मसाले किंवा मग असं वेलची, लवंग, मी तर बऱ्याचशा वस्तू ठेवलेल्या आहेत. त्या ते जे वुडन किचन रॅक आहे त्यावर ठेवलेलं आहे, तर तुम्हाला नेहमीच दिसतही असतं. तर स्टॉक होता याचा, तर मी हे एकच आणलं सगळं
आणि आता हे काही मी पूर्ण काढत नाही, फक्त व्यवस्थित अरेंज करून घेते, कारण तिथे ना व्यवस्थित अरेंज करता नाही आला, आणता सगळं उलटं पुलटं झालेलं आहे. तर व्यवस्थित अरेंज करते आणि छान आहे, मला जे पाहिजे होतं ते मनासारखं मिळालं. आता हे तर आणलंच, पण या व्यतिरिक्त आणखी एक्स्ट्रा काय आणलं ते सगळ्यात आधी ना मी दाखवून देते, जे आम्हाला घ्यायचं होतं खूप दिवसापासून. तर हा एक ट्रायप्लाय डोसा तवा आणलेला आहे, जो वेगळ्या क्वालिटीचा आहे आणि आम्ही ऑनलाईन पण सर्च केलं होतं, पण डीमार्टमध्ये चांगल्या प्राईजमध्ये मिळाला 849ला. त्याची क्वालिटी वेगळी आहे, ट्रायप्लाय आहे आणि याच्याबद्दल आता हे वापरल्यानंतर मी आणखी जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकते वापरल्यानंतर. तर मला तरी आता सध्या आवडलेला आहे, बघू यूज केल्यानंतर आणि परवडला पण. त्यानंतर बाकीच्या अशा छोट्या मोठ्या वस्तू, ही एक जिमसाठी मी टी शर्ट आणलेली आहे, थोडा वेगळा कापड आहे आणि स्वस्त पण होती डीमार्टमध्ये, फक्त 199 रुपीजला आणि कलर पण छान आहे. तर ही एक टी शर्ट. त्यानंतर एक रियांशसाठी टिफिन बॉक्स आणलेला आहे, त्याला भाजी वगैरे द्यायला लागतं कधी कधी ना. तो जो टिफिन बॉक्स आहे दुसरा स्टीलचा, तो खूप मोठा होऊन जातो, हा बरा पडतो छोटा, म्हणजे फक्त भाजी द्यायची असेल तर, आणि चपाती मी दुसऱ्या डब्यात देऊ शकते. आता ग्रोसरी सेक्शनमध्ये जायचं नाही असं ठरलं तर होतं, पण सामान घेऊन झाल्यानंतर आम्ही ग्रोसरी सेक्शनमधून पण काही ड्रायफ्रूट्स आणले आहेत, तांदूळ आणले आहेत आणि अशा छोट्या मोठ्या आपल्या रोजच्या वापरण्यासाठी ज्या संसारासाठी लागतात त्या काही वस्तू आणल्या आहेत. संध्याकाळचा थोडा वॉक करण्यासाठी बाहेर पडलो, पाणीपुरी खायची होती आणि बघा साईडला ना इथे ते एक्झिबिशन लागलेलं आहे. माझी तर खूप इच्छा होती, पण यावेळी अश्विननी मला काही तिथे जाऊ दिलं नाही. पाणीपुरी खाल्ली, वॉक केला आणि घरी येताना मस्त असा मालपुआ सुद्धा घेऊन आलो. तर वॉक करून आलो आणि आल्यानंतर जसा घरात यांनी पाय ठेवला तसं ना काही चालू आहे. आता बघा खोबरा किस आणि साखर खातोय, शेव खाऊन झाली आहे. खरं तर हे ना मी उद्या बनवणार होते, पण याचं असं चालू आहे, नाही मला आत्ताच खायचं आहे. सामान काहीच नाही आहे, फक्त आता कांदा टाकायचा आहे आणि चीज टाकायचं आहे, बाकीचं सॉसेस आणि ते ऑरिगेनो वगैरे ते असतं ते. आणि तसंही त्याला काहीच लागत नाही, शिमला मिरची टाकली, कॉर्न टाकले तरी तो सगळं काढून टाकतो, त्यामुळे त्याच्यासाठी बेस्ट आहे. पण आत्ता माझा खिचडीचा प्लॅन होता बनवते, खिचडीचा प्लॅन होता. म्हटलं सकाळी डाळ भात केला नाही, भाजी चपातीच खाल्ली, म्हणजे तेच चोखा आणि पराठा. तर म्हटलं की खिचडी खाल्ल्यानंतर असं वाटतं ना एका वेळेला तांदूळ म्हणजे भात खावा. पण आता अश्विन पण घरी नाही आहेत, अश्विन गेलेत तिकडे, तर मी अश्विन पप्पा आजीकडे गेलेत. तर आता हे 2 बेस आहेत, 2च आहेत, कारण अश्विन मला माहिती आहे की नाही खाणार आहे, त्यांच्यासाठी मी काहीतरी बनवून ठेवते ते येईपर्यंत, आणि आमच्या दोघांसाठी हे बेस म्हणजे पिझ्झा तयार करते. त्यात हा तवा जो आज आणलेला आहे, असं असतं ना की वस्तू आणली की ती वापरायची पण उत्सुकता, किंवा पहिल्यांदा कधी वापरते असं होतं. तर मलाही तसा तर मस्त आहे, पण मला बघायचं आहे की ट्रायप्लाय आहे तर कसं आहे नॉर्मल तव्यापेक्षा. त्यानंतर हे जे हँडल आहे ते याला अटॅच आहे आणि हे पण स्टीलचं आहे, तर हे गरम होतं का, हे सगळं जेव्हा मी करून बघेल तेव्हाच तुम्हाला सांगू शकेल की हे घ्यायला परवडतं की नाही परवडत, किंवा कसं आहे. आता हे जे मटेरियल असतं ना, म्हणजे त्याचं नाव मला माहिती नाही आहे, पण सर्च करून किंवा शोधून मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर आता पिझ्झा बनवते, कारण ह्याचं काही ना काही खाणं चालू आहे. तर चला, उद्या सकाळी आम्हाला जायचं आहे कुठेतरी बाहेर, तर आज मला एडिटिंग पण करायची. आता वॉक झाला तर संध्याकाळी वॉक झाला म्हणून रात्री काही जायची गरज पडणार नाही. आता जेवता थोडी TV बघणं होते, पण मी एडिटिंगकडे माझ्या जास्त लक्ष देते, कारण उद्या सकाळी बाहेर पडणार आहे. मग पूर्ण दिवस किंवा अर्धा दिवस आम्ही बाहेरच असू, आणि उद्याचा पण व्हिडिओ मी शेअर करेलच. कसं होतं म्हणजे एखादा दिवस मूड नसला ना की पुढच्या आणखी 2 दिवस मूड होत नाही, पण 2-3 दिवस कंटिन्यू व्हिडिओ केले ना की असं वाटतं नाही, रोज आपण जे करतो ते शेअर करावं, कारण प्रत्येकाची लाईफ ही अशीच आहे. सकाळचा स्वयंपाक, दुपारी काहीतरी बाहेर फिरणं किंवा काहीतरी आणायला जाणं, परत संध्याकाळचं तेच किंवा कुठेतरी बाहेर खाणं, बस एवढंच असतं. तर चला, व्हिडिओ मी इथेच एंड करते. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.